नमस्कार मित्रांनो. तर मी सध्या माझ्या गावी आहे कोकणात आणि इथे मी एका दिवसासाठीच आली आहे, पण त्यात पण एखादा स्पॉट एक्सप्लोअर करण्याचं मी ट्राय करेन. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला दाखवू इच्छिते की मधुरा आहे. हाय बोल. तिथे हाय बोल. गाईने वासरू दिलं, सो ते आपण बघणार आहोत. दाखवायचं ना. शाळेत जाते तू? शाळेत जातेस का बोल. हात लाव त्याला. नमस्कार मंडळी. तर फायनली आम्ही आता पाडा बघायला आलोय. हिचं नाव सांग. बाबू. बाबू. तू हात लाव त्याला. आणि हा किती दिवसाचा आहे आता? 5 दिवसाचा. मित्रांनो, हा आत्ताच जन्माला आलेला आहे आणि 5 दिवसाचा आहे अवघ्या. तर आता आम्ही आहोत धामापूर गावात. आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर ह्या गावामध्ये दशावतार मूवी जो होता त्याची शूटिंग झाली होती. मालवणपासून थोड्याच अंतरावर आहे, तर तुम्हाला कधी यायचं तर येऊ शकता. आणि आता तुम्हाला मी मंदिर दाखवते. मी मंदिरात आता ॲक्च्युली फोटो अलाउड नाही आहे. तर देवीची सुबक अशी मूर्ती आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हा धामापूरचा तलाव आणि त्या तलावाकाठी असलेले भगवती देवीचे मंदिर. मंदिर अतिशय जुने असून त्यावर कोरीवकाम केलेले आहे. तर आत गाभाऱ्यात भगवती देवीची 4 फूट उंचीची सुबक मूर्ती पाहायला मिळते. मूर्तीकडे पाहिल्यावर महिषासूर मर्दिनीचे रूप आठवते. देवीच्या एका हातात शंकराची आयुधे आहेत तर दुसऱ्या हातात शक्तीची आयुधे आहेत. त्यामुळे मूर्तीमध्ये शिव आणि शक्तीचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे. आणि या तलावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरी या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरी पाणी आटत नाही. तुम्ही बराच वेळ तलावाकाठी बसू शकता. तिथल्या हवेने, सूर्यप्रकाशाने मन अगदी शांत व प्रसन्न होऊन जाते. आणि इथे बघा आम्हाला कोण दिसले. उच्चापत्ती प्राणी. कसरत चालू आहे त्याची. खूप छान. हा दुसरा त्याच्याबरोबर आणि हा तिसरा. काय खातायत माहिती नाही. पानं खातायत. हा मंदिराचा फ्रंट डोर आहे. इथून एंट्री आहे आणि त्या पलीकडे तलाव आहे. आणि इथे असं हे सातेरी देवीचं मंदिर आहे. जिकडे तुम्ही बघू शकता एक वारुळ सुद्धा आहे. भरपूर वाचले तर दुसऱ्या दिवशी होता गुढीपाडवा. तर गुढी उभारण्याची तयारी सुरू आहे. गावामध्ये अशी प्रथा आहे की ज्या गुढ्या असतात त्या खूप उंच, म्हणजे घरापेक्षाही उंच उभारल्या जातात. सो कुठूनही तुम्हाला त्या दिसून येतात. तरी अशा प्रकारे आमची गुढी उभारून झाली आहे. आणि आपण आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.